मित्रांनो नमस्कार. मी ज्ञानदेव शिंपे आणि आपण पाहताय महाराष्ट्र प्राईम न्यूज. सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील गावागावामध्ये सभा घेत आहेत आणि एकीकडं मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नका म्हणून भुजबळ साहेबांनी अनेक ओबीसी नेत्यांना एकत्रित करत सभा घेतल्या आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ देणार नाही असं त्यांनी ठाम भूमिका घेतलेली आहे. तर मित्रांनो सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि आज सभागृहाचा 5वा दिवस आणि नेमकं आज काय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. मित्रांनो सगळ्यांनाच माहीत होतं की मराठा आरक्षणासंदर्भात हिवाळी अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये चर्चा रंगणार आहे आणि तसंच झालं. आज मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक सदस्यांनी भूमिका मांडल्या. त्यामध्ये नितेश राणे यांनी देखील आपली भूमिका मांडली आणि नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील चुकत आहेत किंवा त्यांच्या सभा घेण्याची पद्धत किंवा ते सभेच्या माध्यमातून राजकारण करत आहेत. एकीकडे आम्ही ओबीसी समाजासोबत आहोत आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत असं देखील त्यांनी सांगितलं. याबरोबरच भास्कर जाधव यांनी देखील आपलं मत व्यक्त केलं. छगन भुजबळ यांनी देखील नेहमीच्याच स्टाईलमध्ये आज देखील तेच सांगितलं की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ देणार नाही आणि सध्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र जे दिले जात आहेत ते अवैध आहेत, ते तात्काळ थांबवा असं देखील त्यांनी म्हटलं आहे. परंतु मित्रांनो सगळ्यांना एक प्रश्न पडला आहे की नेमकं मराठा आरक्षणाचं होणार काय. प्रत्येक नेता मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणतोय, आरक्षण दिलं तर टिकत नाही, ओबीसी मधून तर आरक्षण देणार नाहीत. मग नेमकं ओबीसी मधून आरक्षण दिलं नाही तर मराठा समाजाला आरक्षण मिळणार कसं. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर केंद्र सरकार देऊ शकतं, वाढीव आरक्षण घ्या असे अनेक सदस्यांनी आपले आपले मत व्यक्त केले. परंतु मित्रांनो या सगळ्यांमध्ये जर तुम्ही आजचा सभागृहातील कार्यक्रम पाहिला असेल, आपल्या महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून आपण पूर्ण कार्यक्रम लाईव्ह केलेला आहे. या कार्यक्रमामधून सर्व सदस्यांचं भाषण एकीकडं आणि बच्चूभाऊ कडू यांचं जे भाषण आहे त्यांनी जे मत व्यक्त केलंय ते सगळ्यांच्या काळजाला स्पर्श करून जातं आणि यातूनच राज्य सरकार मराठा समाजाला कसं आरक्षण देऊ शकतं याची एक चुरूक आपल्याला लागून जाते. तर मित्रांनो कदाचित अशाच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलं जाऊ शकतं, कारण बच्चूभाऊ कडू हे सरकारचाच एक भाग आहेत आणि सरकार यावरती लवकरच निर्णय घेणार आहे आणि सरकारला देखील त्यांनी सांगितलं, विरोधी पक्षाला देखील सांगितलं आणि याबरोबरच जे ओबीसी नेते आहेत त्यांना देखील सांगितलं. आज सभागृहामध्ये छगन भुजबळ यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला ओबीसी मधून विरोध केला. ओबीसी मधून आरक्षण देऊ नका आणि कुणबी प्रमाणपत्र देखील देऊ नका असं मत व्यक्त केलं. ओबीसीवर अन्याय करू नका असं मत व्यक्त केलं. परंतु त्यांच्यानंतर भास्कर जाधव यांनी आपलं मत व्यक्त केलं. भास्कर जाधव यांच्यानंतर बच्चूभाऊ कडू यांनी देखील मत व्यक्त केलं. बच्चूभाऊ कडू यांनी सरकारला देखील धारेवर धरलंय. सरकारबरोबरच ओबीसी नेते छगन भुजबळ यांना देखील धारेवर धरलंय आणि मनोज जरांगे पाटील यांनी देखील कुठल्याही नेत्यावर बोलू नये, वैयक्तिकरित्या कोणावर टीका करू नये असं देखील मत मांडलं. परंतु आरक्षणासंदर्भात बोलत असताना त्यांनी एक महत्त्वाची भूमिका मांडली आहे आणि ही भूमिका मांडत असताना त्यांनी छगन भुजबळ यांना देखील बोललं आहे आणि छगन भुजबळ आपण देखील मराठा समाजाच्या आरक्षणाचा विरोध करू नका असं म्हटलंय आणि तुम्ही एकीकडे समतेची मागणी करताय. तुम्हाला वाटतं महाराष्ट्रामध्ये शांतता असायला पाहिजे, सगळ्यांना समान वागणूक मिळायला पाहिजे, समता या विचारावर तुम्ही जर पुढे जात असाल तर मराठा समाजावर अन्याय का असा प्रश्न देखील बच्चूभाऊ कडू यांनी उपस्थित केला. बोलत असताना त्यांनी महात्मा फुले यांच्या एका ग्रंथाचा आधार घेत त्यांनी आजच्या सभागृहातील सर्व सदस्यांना आणि अध्यक्षांना आश्वस्त केलंय. याबरोबरच राज्य सरकारला देखील सवाल केलाय. तो असा आहे की त्यांनी असं म्हटलंय की तुम्ही जो समतेचा विचार मांडताय तर ती समता जर तुम्ही खरंच मानत असाल तर मराठा समाजाला देखील ओबीसी मधूनच आरक्षण द्यायला पाहिजे आणि याचा पुरावा देत असताना त्यांनी महात्मा फुले यांच्या एका ग्रंथाचा आधार घेत महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती जे पोवाडे रचलेत किंवा त्यांच्या जीवनातील काही प्रसंग त्यांनी जे त्या पुस्तकाच्या माध्यमातून सांगितलेले आहेत त्या पुस्तकाचा आधार घेत असताना त्यांनी एक प्रसंग सांगितला की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जाती आधी मराठा आहेत आणि नंतर त्या पोट जाती आहेत. महाराष्ट्रातील धनगर असेल, वंजारी असेल, माळी असेल, कुंभार असेल, तेली असेल, हे सगळे मराठा आहेत आणि नंतर त्यांची पोट जाते. मग मराठा जी जात आहे त्यांची जात नेमकं कोणती तर ती कुणबी आहे हे स्वतः महात्मा फुले यांनी लिहून ठेवलेलं आहे. तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती पोवाडा लिहित असताना महात्मा फुले यांनी मराठा समाजाचा
कुणबी असाच उल्लेख केल्याचा एक पुरावा आज सभागृहामध्ये बच्चूभाऊ कडू यांनी सादर केला. एकीकडे त्यांनी असं देखील सांगितलंय, जर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देता येत नसेल, जर ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाला जर घेतलं, तर जर ओबीसीवर अन्याय होत असेल तर आधी ओबीसी प्रवर्गामध्ये मराठा समाजाला घ्या आणि टोटल ओबीसी प्रवर्गाची टक्केवारी वाढवा. आता जे 32% आरक्षण ओबीसी प्रवर्गाला आहे, मराठा समाजाला सेपरेट वेगळं आरक्षण देण्यापेक्षा मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात घ्या आणि नंतर ओबीसी प्रवर्गामध्ये वाढ करा, असं बच्चूभाऊ कडू यांनी म्हटलेलं आहे. असं जर केलं तर कोणाचा विरोध नसावा, यावरती कोणी विरोध देखील केला नाही. आणि जर तुम्हाला खरंच महाराष्ट्रामध्ये शांतता पाहिजे असेल, जर तुम्ही खरंच न्यायप्रिय असाल, तुम्ही जर सर्व जातीवरती जर न्याय करत असाल, तर तुम्हाला हाच पर्याय अवलंबावा लागेल, असं देखील बच्चूभाऊ कडू यांनी सांगितलंय. मराठा समाज हा कुणबीच आहे आणि कुणब्यांवरती तुम्ही अन्याय करू नका, कुणीही एका जातीचं पुढाकार घेऊन बोलू नका. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या ओबीसी समाजासाठी ज्या सभा घेतल्या जात आहेत त्या फक्त जातीसाठी घेऊ नका, तर सकल महाराष्ट्राचा विचार करून मराठा समाजाच्या सभेला देखील तुम्ही पाठिंबा द्या आणि मराठा समाजाला देखील अन्याय होईल असं करू नका. मराठा समाजाला तुम्ही न्याय द्या आणि मराठा समाजाचा जे आरक्षणाचा मुद्दा आहे तो आरक्षणाचा मुद्दा तात्काळ सोडवता येईल. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये घ्या आणि ओबीसी प्रवर्गाचा कोठा वाढवा, म्हणजे टक्केवारी वाढवा, असा संदेश आज महाराष्ट्राला बच्चूभाऊ कडू यांनी आपल्या भाषणामधून दिलेला आहे. आणि तो अतिशय सगळ्यांच्याच काळजाला स्पर्श करणार आहे. जर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला शांतता ठेवायची असेल, जर तुम्हाला जाती जातीमध्ये तेढ ठेवायची नसेल, सर्व जाती एकच आहेत असं तुम्ही फक्त मतापुरतं म्हणू नका, असं देखील बच्चूभाऊ कडू यांनी म्हटलंय. बच्चूभाऊ कडू यांनी असं बोलत असताना छगन भुजबळ यांना बोलत असताना असा देखील मुद्दा उपस्थित केला की ओबीसी नेत्यांना जर मुख्यमंत्री व्हायचे असेल तर ओबीसी मध्ये देखील छोट्या छोट्या जाती आहेत, त्यामध्ये कुंभार असतील, त्यामध्ये लोहार, घिसाडी, सुतार ह्या जाती असतील, तर या जातींवरती अन्याय का, यांचा देखील मुख्यमंत्री झाला पाहिजे, असं मत देखील आज बच्चूभाऊ कडू यांनी मांडलंय. आणि हे त्यांचं आजचं भाषण सगळ्यांच्याच काळजाला स्पर्श करू शकतं, कारण त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जे अशांतता निर्माण झाली आहे, तर जर पुन्हा तुम्हाला महाराष्ट्रात शांतता तयार करायची असेल आणि महाराष्ट्रामधील सर्व जातींना सोबत घ्यायचं असेल, तर जाती जातीमध्ये तेढ निर्माण करू नका. आणि ही जाती जातीमध्ये तेढ का निर्माण होती, तर ही आरक्षणाच्या मुद्द्यावर होती, हे देखील बच्चूभाऊ कडू यांनी स्पष्ट केलंय. आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यावेच लागेल आणि जर द्यायचंच असेल तर ते ओबीसी मधून द्यावं लागेल. आणि ते ओबीसी मधून कसं द्यायचं हे देखील त्यांनी सांगितलंय. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात घ्या आणि ओबीसी प्रवर्गामध्ये घेतल्याच्या नंतर ओबीसीचा कोटा वाढवा, ओबीसीची टक्केवारी वाढवा, असं देखील बच्चूभाऊ यांनी म्हटलं आहे. असं जर केलं तर महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण होणार नाही, आपण सगळे ओबीसी म्हणून एकत्रित येऊ शकतो, असा विश्वास बच्चूभाऊ कडू यांनी दिलाय. मला वाटतं बच्चूभाऊ कडू यांनी जे संकेत आज दिलेले आहेत तेच राज्य सरकारच्या मनामध्ये देखील असू शकतं, कारण बच्चूभाऊ कडू हे महाराष्ट्र सरकारच्या सत्तेतील आहेत आणि सत्तेचा सरकारचा एक भाग असल्यामुळं त्यांचं आजचं जे भाषण आहे ते पुढच्या उद्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे जे निर्णय घेणार आहेत त्याचाच एक भाग असू शकतो. त्यांनी एक आपल्याला मला वाटतं क्ल्यू दिला असावा की महाराष्ट्रामध्ये जर असं आपण केलं तर राजकीय वातावरण देखील बिघडणार नाही आणि जी महाराष्ट्रात आता अशांतता निर्माण होते ती देखील थांबली जाईल आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा सर्व जाती एकोप्याने नांदतील, असं त्यांनी मत व्यक्त केलंय. आणि यातून त्यांनी हाच संदेश दिला की महाराष्ट्रामध्ये राज्य सरकार जो निर्णय घेणार आहे कदाचित मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामध्येच घेतलं जाईल आणि टोटल ओबीसी प्रवर्गाची टक्केवारी वाढवलं जाईल, असंच त्यांच्या भाषणातून आज संकेत दिसत आहेत. याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जे नेते आज महाराष्ट्रामध्ये सर्व जातींना समान न्याय द्यायची भाषा करतात, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून राजकारण करतात, त्यांच्यासाठी मला वाटतं आजचं बच्चूभाऊ कडू यांचं भाषण हे खूप प्रभावी ठरणार आहे. आणि जर एखाद्या नेत्याच्या मनात सर्व जातीला समान न्याय देण्याची जर भूमिका असेल तर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये घेण्यात कोणाचाही विरोध नसायला पाहिजे, असं बच्चूभाऊ कडू यांनी आज मत व्यक्त केलेलं आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ओबीसी प्रवर्गामध्ये मराठा समाजाला घेऊन जर ओबीसी प्रवर्गाची टक्केवारी वाढवली तर कुठल्याही ओबीसी प्रवर्गावर ओबीसी मधील असलेल्या कोणत्याही जातीवर अन्याय होणार नाही. याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि बच्चूभाऊ कडू हे सरकारचाच एक भाग असल्यामुळं नक्कीच सरकार असा निर्णय घेईल का, याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.